हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत, जे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। या TCSने व IBPSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या सर्व एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्ससुद्धा आहेत। सो ही सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। We visited the zoo of Jaipur on last Sunday. Change the voice चा क्वेश्चन आहे। We visited the zoo of Jaipur last Sunday. तर काय आले क्वेश्चनमध्ये? विजिटेड म्हणजे V2 आले, सिम्पल पास्ट टेन्स आहे। आणि आपण व्हॉइसचा गोल्डन रूल काय पाहिला होता? तर व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही। आणि जेव्हा ॲक्टिव्हमध्ये V2 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये काय होते? तर वॉज किंवा वर प्लस V3 होते ना, वर्बचं थर्ड रूप। मग इथे वॉज येईल की वर येईल? तर क्वेश्चनमध्ये दी झू सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर सिंग्युलर आहे ना, सो वॉज येईल, वॉज आणि V3 म्हणजे विजिटेड, वॉज विजिटेड। कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा। तर ऑप्शन ए वर विजिटेड एलिमिनेट झालं। ऑप्शन बी ऑन लास्ट संडे दी झू ऑफ जयपूर वॉज विजिटेड येऊ शकते। ऑप्शन सी वी वर विजिटेड वर एलिमिनेट झालं। ऑप्शन डी झू ऑफ जयपूर वॉज बिईंग विजिटेड, वॉज बिईंग येणार नाही। बिईंग आणि V3 कधी येते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये VING असते तेव्हा पॅसिव्हमध्ये बिईंग प्लस V3 येते ना, सो हे सुद्धा एलिमिनेट झालं। सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस। ऑन दी लास्ट संडे दी झू ऑफ जयपूर वॉज विजिटेड बाय अस। ॲक्टिव्हमध्ये V2 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 येते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। समबडी हिट दी बेगर विथ ए स्टोन। तर हा सुद्धा व्हॉइसचा क्वेश्चन आहे। समबडी हिट दी बेगर विथ ए स्टोन। हिट काय आहे? V1 आहे, V2 आहे की V3 आहे? तर हिट तिन्ही फॉर्ममध्ये सेम असते। हिट तिन्ही फॉर्ममध्ये सेम असते। मग इथे हे V1 आहे, V2 आहे की V3 आहे? तर इथे हिट आहे, V2 आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे। तर का आहे? तर सेंटेन्समध्ये समबडी काय आहे? सब्जेक्ट आहे समबडी। समबडी सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर नंतर V1 असतं तर हिट्स आलं असतं। समबडी सिंग्युलर सब्जेक्ट आहे, सो इथे हिट्स आलं असतं जर V1 असतं तर। त्यानंतर V3 का नाही आहे? तर सब्जेक्ट नंतर डायरेक्ट V3 येत नाही, त्यामुळे हिट आहे इथे V2 आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे। आणि आपण पाहिलं होतं जेव्हा V2 असते ॲक्टिव्हमध्ये तेव्हा पॅसिव्हमध्ये काय होईल? तर वॉज किंवा वर प्लस V3 होईल ना। मग इथे वॉज येईल की वर येईल? तर बेगर सिंग्युलर आहे, सो वॉज येईल, वॉज आणि V3 म्हणजे हिट, वॉज हिट। कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा। तर दी बेगर वॉज हिट ऑप्शन ए मध्ये आहे, येऊ शकते। ऑप्शन बी दी बेगर वॉज हिट आहे, येऊ शकते। ऑप्शन सी दी बेगर इज हिट एलिमिनेट झालं, दी बेगर हिट एलिमिनेट झालं। मग आता ऑप्शन ए येईल की ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर? तर ऑप्शन ए मध्ये काय आहे? दी बेगर वॉज हिट विथ ए स्टोन। ऑप्शन बी दी बेगर वॉज हिट बाय ए स्टोन। तर क्वेश्चनमध्ये काय आहे? विथ ए स्टोन, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। जेव्हा वस्तूचा उल्लेख असतो तेव्हा विथ येते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पर्सनचा उल्लेख असतो तेव्हा येते बाय। इथे जर पर्सन असतं तर बाय पर्सन आलं असतं। इथे वस्तू आहे, स्टोन आहे, सो इथे विथ आले। विथ ए स्टोन, विथ ए रॉक, विथ ए रॉड। दगडाने मारले विथ ए स्टोन, माणसाने मारले बाय ए पर्सन। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट चेंजेस द गिवन सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस। व्हेन विल यू रिटर्न द बुक? तर काय येईल करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स? तर व्हेन आलंय, प्रश्न विचारलाय, सो पॅसिव्हचं सेंटेन्ससुद्धा WH वर्डने स्टार्ट होईल। ऑप्शन्समध्ये बघा, दी बुक ए एलिमिनेट होईल, दी बुक बी एलिमिनेट झालं। ऑप्शन सी व्हेन विल यू रिटर्न, तू कधी परत करशील? बुकचा उल्लेख नाही आहे, सो ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। व्हेन विल दी बुक बी रिटर्न्ड? व्हेन, व्हाय, व्हॉट, वेअर या शब्दांनी ॲक्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात झालेली असेल तर पॅसिव्ह करताना सुद्धा याच शब्दांनी सुरुवात होते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। सिलेक्ट द ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। इट वॉजंट इझी बट फायनली वी सक्सीडेड डॅश फाइंडिंग द सोल्युशन टू द प्रॉब्लेम ऑफ ॲट इन फॉर। इट वॉजंट इझी ते सोपं नव्हतं, बट फायनली वी सक्सीडेड
पण शेवटी आम्ही यशस्वी झालो कशात, तर फाइंडिंग ए सोल्युशन टू दी प्रॉब्लेम, प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्यामध्ये, प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्यात. तर मध्ये इन येईल ना, इन फाइंडिंग दी सोल्युशन टू दी प्रॉब्लेम, सक्सिडेड इन. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. मध्ये त्यानंतर या अर्थाने वापरतात इन, ऑफचा वापर करतात च्या या अर्थाने, ॲट येथे आणि फॉर च्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. वन कॅन अचीव रिवॉर्ड बाय हार्डवर्क. काय येईल करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स? वन कॅन अचीव रिवॉर्ड बाय हार्डवर्क. तर काय दिलं आहे सेंटेन्समध्ये? कॅन दिलं आहे, मॉडल वर्ब आहे. आणि जेव्हा ॲक्टिव्हमध्ये मॉडल वर्ब येते तेव्हा पॅसिव्हमध्ये काय होते, तर मॉडल वर्ब त्यानंतर बी आणि V3. मॉडल वर्ब कॅन, बी, V3 म्हणजे अचीव्ड, कॅन बी अचीव्ड. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ते चेक करा. तर कुड बी अचीव्ड, ऑप्शन ए एलिमिनेट होईल. इज नीडेड एलिमिनेट झालं, ऑप्शन सी इज अचीव्ड एलिमिनेट झालं. कॅन बी अचीव्ड, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. रिवॉर्ड कॅन बी अचीव्ड बाय हार्डवर्क. ॲक्टिव्हमध्ये मॉडल वर्ब येते तेव्हा पॅसिव्हमध्ये मॉडल वर्ब त्यानंतर बी आणि त्याच्यानंतर V3 येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. कॅन संजना वॉच दी वेब सिरीज. तर क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे, कॅनने सुरुवात झाले. सो आन्सरमध्ये सुद्धा कॅन सुरुवातीला येईल. ऑप्शन ए दॅट आलं आहे, एलिमिनेट होईल. आता कॅन 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 काय येईल या तिघांपैकी करेक्ट आन्सर? तर ऑप्शन बी काय आहे, कॅन दॅट वेब सिरीज बी वॉच बाय संजना. वॉच आले, V1 आलं आहे. पॅसिव्हमध्ये नेहमी वर्बचं थर्ड फॉर्म पाहिजे असते, वॉच यायला पाहिजे होतं. सो ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सी कॅन दॅट वेब सिरीज बी वॉच्ड बाय संजना हे येऊ शकते. कॅन दॅट वेब सिरीज बीइंग वॉच्ड हे सुद्धा एलिमिनेट झालं. पॅसिव्हमध्ये बीइंग कधी येते, तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये असते VING. सो डी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. कॅन दॅट वेब सिरीज बी वॉच्ड बाय संजना. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. जतीन इज वॉटरिंग द प्लांट्स. द प्लांट्स आर वॉटर्ड बाय जतीन. जतीन इज बीइंग वॉटरिंग द प्लांट्स. द प्लांट्स आर बीइंग वॉटर्ड बाय जतीन. द प्लांट्स वर वॉटर्ड बाय जतीन. काय येईल करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? तर सेंटेन्समध्ये आले वॉटरिंग, इज वॉटरिंग, VING आले ना. आणि आत्ता आपण भरपूर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं, जेव्हा ॲक्टिव्हमध्ये VING असते तेव्हा पॅसिव्हमध्ये बीइंग प्लस V3 होते ना. ऑप्शन चेक करा. ऑप्शन ए आर वॉटर्ड एलिमिनेट झालं. ऑप्शन बी बीइंग वॉटरिंग एलिमिनेट झालं, वॉटरिंग नाही V3 पाहिजे. ऑप्शन सी आर बीइंग वॉटर्ड, बीइंग प्लस V3 हे येऊ शकते. ऑप्शन डी वर वॉटर्ड एलिमिनेट झालं. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी प्लांट्स आर बीइंग वॉटर्ड बाय जतीन. ॲक्टिव्हमध्ये VING आलं तर पॅसिव्हमध्ये बीइंग प्लस V3 होते. इथे प्लांट्स प्लुरल आहे, सो आर हे प्लुरल वर्ब आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आफ्टर द फूड वॉज इटन द डिशेस वर वॉश्ड बाय अस. तर हा सुद्धा चेंज दी वॉइसचा क्वेश्चन आहे. आफ्टर द फूड वॉज इटन द डिशेस वर वॉश्ड बाय अस. तर काय आले सेंटेन्समध्ये? वॉज इटन आहे. तर आपण पाहिलं होतं वॉज किंवा वर प्लस V3 कधी येते, तर पॅसिव्ह सेंटेन्समध्ये येते ना, वॉज किंवा वर प्लस V3. मग आता आपल्याला यातून ॲक्टिव्ह सेंटेन्स शोधायचं आहे. मग पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 येते केव्हा, तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये V2 असते तेव्हा. आपण पाहिलं होतं ना, ॲक्टिव्हमध्ये जेव्हा V2 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 येते. मग V2 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ते चेक करा. इटनचं V2 काय येईल? 8 येईल ना. इट V1, 8 V2 आणि इटन V3. 8 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघा. तर आफ्टर वी एट दी फूड ए ऑप्शन येऊ शकतो. ऑप्शन बी आफ्टर वी वर इटिंग एलिमिनेट झालं. आफ्टर वी आर इटिंग एलिमिनेट झालं. आफ्टर वी हॅड वॉश्ड दी डिशेस वी हॅड इटन एलिमिनेट झालं. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. V2 फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे. आफ्टर वी एट दी फूड वी वॉश दी डिशेस. इथे सुद्धा वॉश्ड आले, V2 आले. V2चं पॅसिव्हमध्ये इथे वर वॉश्ड झालं. वर का आलं, तर डिशेस प्लुरल आहे त्यानुसार वर आलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निशा हॅव बीन वेटिंग फॉर मी सिन्स 10 o'clock इन दी मॉर्निंग.
एरर डिटेक्शनचा क्वेश्चन आहे. एरर डिटेक्शनसुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक एक्झामला इथून क्वेश्चन विचारण्यात येतो. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? निशा हॅव बीन वेटिंग फॉर मी सिन्स 10 o'clock इन दी मॉर्निंग. तर सेंटेन्समध्ये सिन्स आले. सिन्सचा काय रूल असतो? तर जेव्हा सिन्स नंतर एखादा स्पेसिफिक टाईम दिलेला असतो तेव्हा एकतर परफेक्ट टेन्स असतो नाहीतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. तर सेंटेन्स आहे का परफेक्ट टेन्सचं किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं? तर हॅव बीन वेटिंग परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. सो टेन्समध्ये तर एरर येणार नाही. दुसरं काहीतरी चेक करा. तर निशा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर निशा सिंग्युलर आहे ना. मग इथे पुढे हॅव येईल की हॅज येईल? तर हॅज येईल, सिंग्युलर येईल. सो या पार्टमध्ये एरर आहे. निशा हॅव बीन येणार नाही. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. निशा सिंग्युलर आहे, सो पुढे सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे होतं, हॅज यायला पाहिजे होतं ना. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. शी एक्सपेक्ट्स गुड न्यूज. तर एक्सपेक्ट्स दिले, वर्बच्या फर्स्ट फॉर्म बरोबर एस किंवा इएस असेल तेव्हा पॅसिव्हमध्ये काय होते? तर ॲम, इज किंवा आर प्लस V3. गुड न्यूज सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? एरर डिटेक्शनमध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात येतो हा क्वेश्चन. तर गुड न्यूज सिंग्युलर आहे ना. सो इज येईल. इज नंतर V3. एक्सपेक्टेड, इज एक्सपेक्टेड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर इज एक्सपेक्टेड ऑप्शन एमध्ये आहे, ए येऊ शकते. बीमध्ये काय आहे? शुड बी. ऑप्शन बी एलिमिनेट झालं. ऑप्शन सी वॉज एक्सपेक्टेड, वॉज येणार नाही, वॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन डी गुड न्यूज एक्सपेक्टेड हे सुद्धा येणार नाही. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय हर. जेव्हा ॲक्टिव्हमध्ये V1 किंवा V5 असेल तेव्हा पॅसिव्हमध्ये ॲम, इज, आर प्लस V3 येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. द पार्टिसिपंट्स ऑफ द कॉम्पिटिशन हॅज बीन वेटिंग फॉर देअर टर्न क्युरियसली. The participants of the competition are waiting for their turn curiously. A participants of the competition is waiting for their turn curiously. The participants of the competition is waiting for their turn curiously. कोणता येईल ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स? तर बाकी सर्व सेम आहे. तुम्हाला या पार्टमध्ये एरर डिटेक्ट करायचा आहे. हॅज बीन वेटिंग, आर वेटिंग, इज वेटिंग, इज वेटिंग. तर ऑप्शन डी काय आहे? The participants of the competition is waiting for their turn curiously. इथे इज येईल का? तर वाक्यात सब्जेक्ट कोणता आहे? The participants of the competition. तर वाक्यात दोन सब्जेक्ट्स आहेत. सब्जेक्ट 1 आहे पार्टिसिपंट्स, सेकंड सब्जेक्ट आहे कॉम्पिटिशन. दोघांना प्रेपोजिशन ऑफने जोडलेलं आहे. मग इथे इज हे कॉम्पिटिशननुसार येईल की पार्टिसिपंटनुसार येईल? तर प्रत्येक प्रेपोजिशनला स्वतःचं ऑब्जेक्ट असते. इच प्रेपोजिशन ऑलवेज टेक्स इट्स ओन ऑब्जेक्ट. सो इथे प्रेपोजिशन ऑफचं ऑब्जेक्ट आहे दी कॉम्पिटिशन. सो इथे कॉम्पिटिशन हे ऑब्जेक्टचं काम करणार आहे. मग इथे हे इज आहे पार्टिसिपंट्स या सब्जेक्टनुसार प्लुरल यायला पाहिजे. इज न येता आर यायला पाहिजे होतं. पार्टिसिपंट्स प्लुरल आहे, सो इथे इज येणार नाही, आर येईल. सो ऑप्शन डी एलिमिनेट झालं. ऑप्शन सी इज आले, सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन बी दी पार्टिसिपंट्स ऑफ द कॉम्पिटिशन आर वेटिंग, प्लुरल आहे, हे येऊ शकते. ऑप्शन ए दी पार्टिसिपंट्स ऑफ द कॉम्पिटिशन हॅज बीन, हॅज सिंग्युलर आहे, हे सुद्धा एलिमिनेट झालं. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स येईल दी पार्टिसिपंट्स ऑफ द कॉम्पिटिशन आर वेटिंग फॉर देअर टर्न क्युरियसली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वेन वी रीच द बीच द फिशरमॅन वर ऑफलोडिंग द फिश. वॉइसचा क्वेश्चन आहे, काय येईल करेक्ट आन्सर? When we reached the beach, the fishermen were offloading the fish. Were offloading. VING आले. काय येईल पॅसिव्ह सेंटेन्समध्ये? तर being प्लस V3 येईल ना. being offloaded कोणत्या ऑप्शनमध्ये चेक करा. तर ऑप्शन ए being offloaded हे येऊ शकते. ऑप्शन बी have been offloaded एलिमिनेट झालं. ऑप्शन सी were being offloaded हे सुद्धा येऊ शकते. ऑप्शन डी वर ऑफलोडिंग एलिमिनेट झालं. तर आता बिईंग ऑफलोडेड ऑप्शन एमध्ये आहे, ऑप्शन सीमध्ये सुद्धा आहे. काय येईल करेक्ट आन्सर? ए की सी? तर ऑप्शन एमध्ये काय आहे? दी फिश वर बिईंग ऑफलोडेड बाय दी फिशरमॅन. ऑप्शन सीमध्ये काय आहे? दी फिशरमॅन वर बिईंग ऑफलोडेड बाय दी फिश. तर बाय दी फिश येईल की बाय दी फिशरमॅन येईल? तर बाय दी फिशरमॅन येईल ना. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर.
ॲक्टिवचं पॅसिव्ह करताना सब्जेक्ट ऑब्जेक्ट आपापली पोझिशन चेंज करतात. दी फिशरमॅन मागे जाईल, दी फिश पुढे येईल. पॅसिव्हमध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट बनते, फिशरमॅन मागे जाईल, फिश पुढे येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. सेपरेट, सक्सेसफुल, सीज, सुपरफिशियल. कोणती स्पेलिंग आहे करेक्ट? तर सुपरफिशियल काय असते स्पेलिंग? SUPERFICIAL. सी असतो, एस येणार नाही, डी एलिमिनेट झालं. सीची स्पेलिंग काय असते? SEIZE. झेड असतो, जी नसतो, सी सुद्धा एलिमिनेट झालं. सक्सेसफुल स्पेलिंग काय आहे? SUCCESSFUL. डबल एस असतो, इथे सिंगल एस आहे, बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सेपरेट, SEPARATE, सेपरेट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मीनिंग ऑफ द गिवन इडियम. पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. कार्ट म्हणजे तर घोडागाडीमधली जी गाडी असते तिला कार्ट म्हणतात. पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. घोड्याच्या आधी गाडी ठेवा. मीनिंग काय असते याचं? तर चुकीचा पर्याय निवडणे, चुकीची गोष्ट करणे, चुकीचा सिक्वेन्स ठेवणे. टू डू लास्ट थिंग्स फर्स्ट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. पुट द कार्ट बिफोर द हॉर्स इल टू डू लास्ट थिंग्स फर्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मीनिंग ऑफ द गिवन इडियम. इन द निक ऑफ टाइम, आफ्टर द डेडलाइन, मच इन ॲडव्हान्स, ॲट द लास्ट पॉसिबल मोमेंट, इन द मिडल ऑफ थिंग्स. इन द निक ऑफ टाइम शेवटच्या क्षणी, शेवटच्या क्षणाला. ॲट द लास्ट पॉसिबल मोमेंट. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲट द लास्ट पॉसिबल मोमेंट, इन द निक ऑफ टाइम, शेवटच्या क्षणी. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द वॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. द ट्रॉफी माइट बी वोन बाय अस. द ट्रॉफी माइट विन अस. वी वुड विन द ट्रॉफी. वी माइट विन द ट्रॉफी. वी मस्ट विन द ट्रॉफी. काय येईल करेक्ट आन्सर? द ट्रॉफी माइट बी वोन बाय अस. तर सगळ्यात आधी मला सांगा, हे ॲक्टिवचं सेंटेन्स आहे की पॅसिव्ह सेंटेन्स आहे? तर सेंटेन्समध्ये माइट, बी, वोन आले, मॉडल वर्ब, त्यानंतर बी आणि त्यानंतर V3. सो हे पॅसिव्ह सेंटेन्स आहे. ॲक्टिवमध्ये काय येईल? पॅसिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस बी आणि V3 कधी येते? तर जेव्हा ॲक्टिवमध्ये मॉडल वर्ब आणि V1 असते तेव्हा येते ना. पॅसिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3. मग आता ॲक्टिवमध्ये मॉडल वर्ब आणि V1 शोधा ऑप्शन्समध्ये. तर मॉडल वर्ब माइट आणि V1, वोनचं V1 विन, माइट विन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर माइट विन ऑप्शन एमध्ये आहे. ए येऊ शकते. ऑप्शन बी वुड विन एलिमिनेट झालं, माइट विन एलिमिनेट झालं, मस्ट विनसुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. दी ट्रॉफी माइट विन अस. ॲक्टिवमध्ये मॉडल वर्ब प्लस V1 असते, तेव्हा पॅसिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस बी आणि त्यानंतर V3 येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. अनडाउटली, युनिक, अनफॉर्गेटेबल, अनफॉर्च्युनेटली. कोणती आहे करेक्ट स्पेलिंग? तर अनडाउटेडलीची स्पेलिंग काय असते? UNDOUBTEDLY. अनडाउटेडली बी येतो, इथे बी दिलेला नाही आहे, ए एलिमिनेट झाला. युनिकची स्पेलिंग UNIQUE. युनिक सिंगल आय असतो, इथे डबल आय आला आहे, बी एलिमिनेट झाला. अनफॉर्गेटेबल UNFORGETTABLE. अनफॉर्गेटेबल. फॉरगेटमध्ये ई पाहिजे, इथे ए दिलेला आहे, सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. अनफॉर्च्युनेटलीची स्पेलिंग इथे करेक्ट आहे. UNFORTUNATELY. अनफॉर्च्युनेटली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स द ग्रॅमॅटिकल एरर. इफ आय हॅड गॉन टू द लायब्ररी आय कॅन हॅव बॉरोड ए बुक. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? आय कॅन हॅव गॉन टू द लायब्ररी, बॉरोड ए बुक, इफ आय हॅड. तर आपल्या सेंटेन्समध्ये हॅड आलं आहे, पास्ट टेन्स आहे ना. मग पुढच्या सेंटेन्समध्ये इथे कॅन येईल का? तर कॅन येणार नाही, इथे कूड यायला पाहिजे होतं, इथे सुद्धा पास्ट टेन्स पाहिजे. आय कूड हॅव बॉरोड ए बुक. मी पुस्तक घेऊ शकलो असतो इफ आय हॅड गॉन टू दी लायब्ररी. जर मी लायब्ररीत गेलो असतो तर. कॅन न येतं, इथे कूड यायला पाहिजे होतं. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. पास्टसाठी कॅन न येता कूड येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द वर्ड फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए सेंटिमेंटल लॉन्गिंग और विस्टफुल अफेक्शन फॉर ए पीरियड इन द पास्ट.
वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे. नॉस्टॅल्जिया, पॅराडाईज, रिकलेक्शन, हार्मनी, ए सेंटिमेंटल लॉंगिंग और विस्टफुल अफेक्शन फॉर ए पिरियड इन दी पास्ट. भूतकाळातील काही घटना ज्या आपल्या हृदयाच्या जवळ आहेत, त्यानंतर असा काही काळ ज्यासाठी भावना उचंबळून येणे. विस्टफुल अफेक्शन फॉर ए पिरियड इन दी पास्ट काय म्हणतात, तर नॉस्टॅल्जिया म्हणतात ना. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नॉस्टॅल्जिया म्हणजे ए सेंटिमेंटल लॉंगिंग और विस्टफुल अफेक्शन फॉर ए पिरियड इन दी पास्ट. पॅराडाईज काय असते, हेवन, स्वर्ग. रिकलेक्शन, आठवणे, आठवण. हार्मनी म्हणजे एकता, त्यानंतर एकोपा, एकता, एकोपा, युनिटी, युनियन. ठीक आहे, हार्मनी. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. TCS व IBPSने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा यात आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स खूप वेळा रिपीट होताना दिसत आहेत. त्यामुळे ही सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.